तुम्हाला पाईल्स, फिशर, फिस्चुला म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचंय का? तर हे आजार आपल्या गुदद्वाराच्या सभोवतालचे आजार आहेत आणि या आजारांबद्दल जनमानसांमध्ये भरपूर मिसकन्सेप्शन्स किंवा गैरसमजुती आहेत. इतकं की यापैकी कुठलाही आजार झाला तरी रुग्ण डॉक्टरकडे जाऊन म्हणतो मला पाईल्स आहे. तर समजून घेऊया. हा आपल्या मलनिस्सरणाचा मार्ग आहे. याचे दोन मेन पार्ट होतात. ते म्हणजे पहिला म्हणजे मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग म्हणजे त्याला रेक्टम म्हणतात आणि हा कॅनॉल सारखा जो भाग आहे त्याला एनल कॅनॉल म्हणतात. तर पाईल्स म्हणजे काय? या कॅनॉल मध्ये मांसल आणि रक्तवाहिन्यांनी भरलेल्या गाद्या असतात. त्या जेव्हा सुजून या कॅनॉल मध्ये खाली सरकतात यांना पाईल्स म्हणतात. आणि या रुग्णाला सूज येणं किंवा रक्त पडणं हे लक्षण असतात. फिशर म्हणजे या एनल कॅनॉल मध्ये बद्धकोष्ठामुळे किंवा कडक शौचामुळे एक चीर पडते किंवा एक व्हर्टिकल जखम होते, त्याला फिशर म्हणतात. आणि या आजारामध्ये रुग्णाला खूप दुखणं आणि शौचाला लागून एक रक्ताची धार येणं हे लक्षण असतात. तर फिस्टुला म्हणजे या एनल कॅनॉल किंवा रेक्टमच्या साइडनी एक रस्ता तयार होतो जो जंतू संसर्गाने होतो. याचा एक होल आत असतं आणि एक होल बाहेर असतं. याला आम्ही इंटरनल आणि एक्सटर्नल ओपनिंग म्हणतो. आणि असा हा साइडचा मार्ग असतो आणि हे बाहेरचं होल गुदद्वाराच्या बाहेरच्या स्किनवरती कुठेतरी उघडतं आणि त्यातून वारंवार किंवा सतत पस बाहेर येत राहतो. याला फिस्टुला म्हणतात.